आता करून चालते. पोरगी काळी होती रंगानं, पण यानं आता सौंदर्य कोणतं पाहिलं? पैशाचं सौंदर्य. कुब्जा काय सुंदर होती का? कुब्जा काय सुंदर होती? त्यांचं आतलं सौंदर्य देवांना पाहिलं. देव भावाचा भुकेला संतांजवळ सुष्टू अंतरम यत सुंदरम, या न्यायाने संतांचा अंतरंग सुंदर आहे. अध्यात्मशास्त्रीय अंतरंगची अधिकारी आहे असल्यामुळे संत सुंदर आहे म्हणून श्रीमंत आहे. पहिला दुसरा आहे संत, हे दुसरा अर्थ आहे सत्ता. संतांजवळ सत्ता आहे. देवाजवळ सत्ता आहे का? आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती संतांजवळ आहे. करशील तरी करी काय, गायीचा पर्वत घडी मोडी हेळा मात्र पाप पुण्य संचिता. देवाजवळ आहे. देवाजवळ जी जी शक्ती आहे ती संतांजवळ आहे का? आता दुसरे उदाहरण घेऊन या आपण. बाबांचं आमची आदिशक्ती मुक्ताईची बाळाभाऊ महाराजांची परंपरा आणि हैनाजी महाराज दोघं समखालून, दोघांचं खूप प्रेम. आणि 457 वर्षाची नरसिंहाची परंपरा मेकरची. तो नरसिंहाचा उत्सव व्हायचा, जन्म व्हायचा नरसिंह जयंतीला, दुसऱ्या दिवशी पारणं व्हायचं. हैनाजी महाराजांनी आयुष्यभर न चुकता नरसिंह जयंतीला द्यायची, पारण्याला यायची आणि पहिल्या पंक्तीत जेवायला बसायची. बाकी ते दिसत नव्हतं. आमच्या परंपरेत सांगितले असं गेले की हैनाजी महाराज जेवायला बसले की सगळे सुरू करायचे. हे जेवत नव्हते, ते असं ताट घ्यायचे आणि ताटातलं अन्न असं वर फेकायचे. वर फेकलं ते खाली येत नव्हतं, तिकडेच जायचं. कुठं जाते विचारलं ते म्हणजे तुम्ही सगळे बोलावले, वरच्याला कोण खाऊ घालावं? वरचे ते देव आलेत खायला, त्यांना कोण खाऊ घालेल? महाराज त्यांच्याशी कनेक्शन असल्यामुळे त्यांना खाऊ घाला. तुम्ही बाकी चरित्र बघा, कुठे ते मुळक, कुठे ते लिंबा गणेश, ईश्वर भारतींची परंपरा, इथून निघले काय बद्रीनाथ, इथं कोण भेटलंय, कशी तपश्चर्या करेल, तिथे थंड हिमालयामध्ये कुठून ते हिटर लावले असतील, कुठून घुमड्या आणल्या असतील. तिथून निघले बीड जिल्हा कुठं राहिला आणि आपला बुलढाणा कुठं, कुठे हे जंगल होतं तेव्हा. त्या जंगलामध्ये देडप शोधलं, अंधार जागा शोधली आणि तिथं त्यांना गाई दूध देतात. स्वतः पितात तर लोकांनाही सेवितो हा रस वाटितो. आणि काय त्या पोराला धनगराला त्या गुरा केला त्याला खाऊ पिऊ घातले. काय काय नाही केलं त्यांनी. गेलं माणूस बघा त्यांच्या जीवनातले. त्यांनी भाला शक्ती कोणावर चालते? सातत्ता माणसावर नाही. तो भारा 2 फूट वर होता. रस्त्यानं चालले, लाकडं तोडून आण म्हणलं, मोळ्या आणल्या तोडून, त्या मोळ्या डोक्यावर ठेवायच्या ना, डोक्यावर घेतल्या, पण डोक्यामध्ये मोळीमध्ये 2 फुटाचं अंतर. लोक पाहतात हे कोणतं पकड? कारण यांनी सांगितलं निर्जीव चाले जी जड भिंती, यांनी सांगितलं त्या मोळ्यांनावर त्या दुरून चालतात. म्हणजे खूप उदाहरणं सांगता येईल तुम्हाला. आपला मुद्दा उलट चाललाय की संत यांच्याकडे सामर्थ्य, संतांकडे सामर्थ्य
जाहिराती येतात की अमकी वस्तू घेतली की इतक्या रुपये वस्तू फ्री, फुकट, गिफ्ट व्हाउचर, हॅम्पर असे शब्द असतात. तर तिचे एक स्टार असतो असा बारीक केलेला. अटी लागू, खाली म्हणतात पैसे दिल्याशिवाय भेटणार नाही, वरती म्हणतात फुकट, खाली म्हणतात किंमत द्यावं लागेल. अटी कोणत्या आहेत त्या? करील तर काय लोहे महाराज, पण अटी लागू. काय अटी लागू? शुद्ध अंगी, बीज शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध बीजापोटी शुद्ध असला पाहिजे. परिपाही बीज शुद्ध अंगी, शुद्धता असली पाहिजे. शुद्धता फार महत्वाची आहे. ठीक आहे, जाऊ दे, विषय बदलेल. पण या ठिकाणी महाराज असं म्हणतायत की संतांजवळ सत्ता आहे, सुंदर आहे, आणि संतांजवळ सत्ता आहे म्हणून ते श्रीमंत, म्हणून त्यांना श्री. ज्ञानोबायांचं चरित्र बघा ना. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, जीवेश माते देह पालट केला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, जल दगडा सहित भयहा. जे जे सामर्थ्य, जी जी शक्ती देवाजवळ आहे, ती ती शक्ती संतांजवळ आहे. नवे देवापेक्षाही जास्त शक्ती संतांजवळ. देवाने रेडाने बोलवला, पुढे गवडत आपली कृषी झाली. मग देव रेपत संतांनी ते करून दाखवलं. संतांचं सामर्थ्य कणभर, काकणभर, फुटभर जास्तच. संत हे सत्ताधीश, संत हे श्रीमंत आहे. पहिला मी म्हटलं संत सुंदर आहे, संत हे सत्ताधीश आहे, आणि संत हे संपत्तीवान आहे. संतांजवळ पैसा असतो, श्रीमंत आहे, पैसा आहे, संपत्ती आहे. वा, मग तुकाराम महाराज कसं काय म्हटलं? आम्ही सदैव सोडती. नामदेवरायाकडे कधी 14 जणांचं कुटुंब, पैसा नव्हता. तुम्ही असं कसं म्हणता? त्याचं उत्तर असं आहे, परिसा भागवत नावाची साधू होती, पण त्यांना परीस भेटला आणि तो परीस त्यांच्याकडे ते जपत होते. नामदेवरायांच्या बायकोला कळलं, तिनं परीस त्यांच्याकडून एकाच दिवसाकरता मागून आणला. नामदेवरायाने घेतला आणि चंद्रभागा. परिसा भागवत संतापूर आले, माझा परीस भेटला, केवढं मोठं नुकसान केलं, परीस पुन्हा किंवा मिळू शकतो का? ते म्हणे थांब. त्यांनी हात बुडवला चंद्रभागेमध्ये, खडे असे आणले हातभर, वाळू खडे, प्रत्येक खडा हा परीस होता. हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. संपत्ती नव्हती, प्रचंड संपत्ती देवाजवळ आहे. दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, संत हे श्रीमंत आहे, सौंदर्यवान आहे, सत्तावान आहे, संपत्तीवान आहे. आणि संत हे चौथा अर्थ आहे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे पैसा, लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य. लोक लक्ष्मीच्या मागे पळतात की नाही? लक्ष्मीच्या मागे. ती लक्ष्मी समुद्रातून बुडाली, मंथन केलं देवान दानवांनी, आणि मंथन केल्यानंतर ती लक्ष्मी जेव्हा वर आली तेव्हा पहिले ते हला म्हणे जाऊ दे आपल्या भोले बाबाकडे. शिव भोळा चक्रवर्ती, बापा तू मोठा आहे रे, तुझे पाय तू उठूच बाबा. अमृत आलं हे म्हणले आम्हालाच पाहिजे.